विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मोटिवेशन अँड गायडन्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी भूगोल विषयाचे 40 प्रश्न पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा चंद्र दृश्य भाग कमी कमी होतो याला काय म्हणतात? तर त्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात किंवा वद्य पक्ष सुद्धा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2. किती चंद्रमासांचे एक वर्ष होते? तर 12 चंद्रमासांचे एक वर्ष होते. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राष्ट्रीय पंचांग कोणत्या कालगणनावर आधारित आहे? तर सौर कालगणनेवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाची सुरुवात कोणत्या तारखेपासून होते? तर 22 मार्च या तारखेपासून होते. प्रश्न क्रमांक 5. दर 4 वर्षांनी येणारे वर्ष किती दिवसांचे असते? तर 366 दिवसांचे असते. त्याला आपण लीप वर्ष असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 6. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास काय म्हणतात? तर वातावरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7. जमिनीखालील भागाला काय म्हणतात? तर शिलावरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास काय म्हणतात? तर जलावरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीस काय म्हणतात? तर जीवावरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 10. खडकांचे प्रकार कोणते? तर अग्निजन्य खडक, रूपांतरित खडक आणि स्तरित खडक. प्रश्न क्रमांक 11. 4 महासागर कोणते? तर पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर आणि आर्क्टिक महासागर होय. प्रश्न क्रमांक 12. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात? तर आखात असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13. 2 सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास काय म्हणतात? तर समुद्रधुनी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,72,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 15. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर नागपूर. प्रश्न क्रमांक 17. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर. अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. प्रश्न क्रमांक 18. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान शहर जिल्हा कोणते? तर मुंबई शहर हे सर्वात लहान आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत? तर कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद हे प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 21. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे प्रकार किती? तर 3 प्रकार पडतात. त्यामध्ये 1 किनारपट्टीचा प्रदेश, 2 पर्वतीय प्रदेश, 3 पठारी प्रदेश. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आहे 1664 मीटर. प्रश्न क्रमांक 23. दख्खन पठाराला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर दख्खन पठाराला महाराष्ट्र पठार सुद्धा असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 24. तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे? तर सातमाळा व अजिंठा या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात? तर अरबी समुद्राला जाऊन त्या मिळतात. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या कोणत्या उपसागरास जाऊन मिळतात? तर बंगालचा उपसागरात जाऊन त्या मिळतात. प्रश्न क्रमांक 27. पश्चिम वाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत? तर नर्मदा, तापी या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 28. कोकणातील प्रमुख नद्या कोणत्या वाहिनी आहेत? तर कोकणातील ह्या नद्या, प्रमुख नद्या पश्चिम वाहिनी आहेत. प्रश्न क्रमांक 29. पूर्ववाहिनी नद्या कोणकोणत्या आहेत? तर गोदावरी, कृष्णा, भीमा ह्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. प्रश्न क्रमांक 30. गोदावरी नदीचा उगम कोठे झालेला आहे? तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी कोणती? तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी होय. प्रश्न क्रमांक 32. वर्धा नदीची उपनदी कोणती? तर पैनगंगा नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 33. भीमा नदीचा उगम कोठे झालेला आहे? तर भीमाशंकर
या ठिकाणी भीमा नदीचा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 34, कृष्णा नदीचा उगम कोठे झालेला आहे? तर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 35, तापी नदीच्या उपनद्या कोणत्या? तर पूर्णा, गिरणा, पाझर ह्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 36, गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या? प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता, इंद्रावती या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 37, कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या? कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 38, भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या? मुळा, मुठा, घोड, नीरा, मान, सीना या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 39, कोकणातील हवामान कसे आहे? उष्ण, दमट व सम असे कोकणातील हवामान आहे. प्रश्न क्रमांक 40, सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेची ठिकाणे कोणती? तर माथेरान, लोणावळा, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, आंबोली ही सह्याद्री पर्वत रांगेतील थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 41, सातपुडा पर्वत रांगांमधील थंड हवेची ठिकाणे कोणती? तर तोरणमाळ, चिखलदरा, पाल ही सातपुडा पर्वत रांगेतील थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रश्न क्रमांक 42, पठारावरील हवामान कसे असते? तर पठारावरील हवामान हे उष्ण, कोरडे व विषम असते. धन्यवाद मित्रांनो.